नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, आज आपण एक सुंदर अशा बाहीची डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी मी बाहीचा एक कपडा घेतलेला आहे. बघा, अखंड कपडा घेतला आहे मी. तिथं बाहीची अजून कटिंग केलेली नाही आहे. आणि आपली जी नॉर्मल बाही असते त्याच्यापेक्षा आपल्याला हा कपडा थोडा मोठा घ्यायचा आहे. आणि पेपरवर मी अशी बाहीची कटिंग करून घेतली आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, उलटा कपडा ठेवायचा आहे. आणि आपली जी ही बंद बाजू आहे, जिकडून आपण फोल्ड करतो, तिकडून आपल्याला 2.5 इंच सोडून ही बाही आपल्याला इकडे ठेवायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला ही बाही ठेवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हिची कटिंग करून घ्यायची आहे. आता कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण जे 2.5 इंच तिकडून सोडलेलं आहे ना, आपल्याला तिथं मार्किंग करून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला उलट्या साईडनीच हे सगळं करायचं आहे. आपल्याला जी बाहीची सरळ बाजू आहे ती मध्ये ठेवायची आहे आणि उलट्या बाजूनेच आपल्याला इथं मार्किंग वगैरे सर्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा, इथून 5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि सरळ रेषा इथून आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि इथून देखील आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला ही जी आपण सरळ रेषा आखलेली आहे, हे बघा, ही जी रेषा आखली तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी डबल शिलाई मारायची आहे आणि इथं असं पॅक करून घ्यायचं आहे. ही जी आडवी रेषा आहे तिथं आपल्याला शिलाई नाही मारायची आहे. आणि आपल्याला आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं हे कट करून घ्यायचा आहे हा कपडा. हा कपडा आपण कट केला आहे. आता जो हा कपडा जो उरलेला आहे आपला, आता आपल्याला इथून बारीक बारीक चुन्या मारून घ्यायची आहे. दोन्ही पण साईडने आपल्याला अशा बारीक बारीक चुन्या मारून घ्यायच्या आहे. आणि आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला हा वरचा जो कपडा आहे तिथं पण आपल्याला अशा बारीक बारीक चुन्या मारून घ्यायच्या आहे.
बघा ह्या प्रकारे आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारची एक पट्टी घ्यायची आहे आणि इथून खालून आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. त्या पट्टीला अशा प्रकारे मध्ये फोल्ड करून आपल्याला पुन्हा एक इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी लाईन दिसते तिथं तुम्ही पाहिजे तर बटन देखील लावू शकतात, पण मी एक डिझाईन बनवते. हे बघा आपल्याला अशी एक नॉट घ्यायची आहे, ती तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता. हे बघा तुम्ही अशा प्रकारची डिझाईन तयार करू शकता बाहीला. खाली तुम्ही पाहिजे तर रेडीमेड लटकन सुद्धा सुंदर असे भेटतात, ते लावू शकतात. नाही तर असे तुम्ही कपड्याचे जसे पाहिजे तसे लटकन तयार करून इथे लावू शकतात. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा. ही खालची नॉट देखील तुम्ही छोटी मोठी करू शकता. तर बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली आहे. हे बघा सुंदर अशी आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.